नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मराठा आंदोलक ओबीसी प्रवर्गातून आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी मुंबईला जाणाऱ्या या पदयात्रेतील घडामोडी आपण टिपत आहोत. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवशी आज आंदोलन हे पुण्यापासून पास होत आहे. भीमा कोरेगाव मध्ये जेवण होईल आणि संध्याकाळची पुण्याच्या जवळच संध्याकाळ ते काढतील. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, हे आंदोलन ज्यांनी बघितलंय त्या सर्वांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया न भूतो न भविष्यती ऐकल्या आहेत आम्ही, आणि त्या ऐकण्याचीही शक्यता नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक विनंती करतो, खास विनंती करतो. माझा हा जो YouTube व्हिडिओ आहे, हा जर काही यातील म्हणजे बघणारे किंवा ऐकणारे जर मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलन पदयात्रेत जर असतील तर त्यांना माझे हात जोडून खास अशी विनंती. काय झालंय की इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा प्रिंट मीडियातून हे जे आपलं आंदोलन आहे या आंदोलनाच्या म्हणाव्या तशा बातम्या चांगल्या येत नाहीत, हे वास्तव आहे. विशेषतः जो पदयात्रेचा प्रचंड मोठा लोट जो आहे की अगदी काही किलोमीटर लांबीचा आहे, लाख 2-3 लाख माणसं ज्या रस्त्यावरून चालत जात आहेत, फार नजर पोहोचेल तिथपर्यंत सगळी मराठा आंदोलकच दिसत आहेत, भगवे झेंडे आणि भगवं वादळ. याचे फोटो कुठल्याही माध्यमातून म्हणावे तसे अजिबात चांगले येत नाहीत किंवा ते प्रामुख्यानं दिले जात नसावे. असं माध्यमातून असं सांगितलं जातं किंवा सोशल मीडियातून अशा पद्धतीच्या काही बातम्या आलेल्या आहेत, त्या आम्ही वाचल्या की अशा पद्धतीनं मराठा आंदोलकांच्या बातम्या तुम्ही देऊ नका असं त्यांनी म्हणजे सरकारनं त्यांना सांगितलंय. अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत. असतील नसतील गोष्ट वेगळी, पण बातम्या येत नाहीत हे बाकी म्हणावे तसं, म्हणजे आपल्याला जे वाटतं त्या बातम्या तशा येत नाहीत. 4-2 माणसं एकत्रित असलेल्याच्या बातम्या बाकी अगदी मोठ्या देतात, आणि एवढं मोठं ऐतिहासिक आंदोलन आहे आणि या ऐतिहासिक आंदोलनाच्या प्रचंड मोठ्या लाखो लोक, कोट्यावधी लोक जिथं जमतात त्यांचे फोटो येत नाहीत, चालण्याचे फोटो येते, त्या रॅलीमध्ये काही विशिष्ट घटना घडतात त्याचे फोटो दाखवत नाहीत. फार वाईट वाटतं. मी सगळ्या या आंदोलनात जे सहभागी झालेत आणि जे माझा हा व्हिडिओ बघतो त्यांना हात जोडून मी विनंती काय करतो की या आंदोलनातले सकाळच्या सत्रातले ज्यावेळेला आंदोलन 9:30-10 वाजता बाहेर अगदी फुल स्विंग मध्ये दिसेल त्यावेळेला उंचावरून कुठून तरी एक फोटो घ्या, किंवा जरांगे दादांच्या आजूबाजूला जमणारा जो प्रचंड मोठा मॉब आहे दुपारच्या सत्रात जिथं थांबतोय आपण तिथले फोटो घ्या. प्रामुख्यानं आम्हाला अडचणी कुठल्या येतात संध्याकाळच्या वेळेला ही मायबाप माणसं की जी आपल्या सगळ्यांच्या आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत, आणि हे संध्याकाळच्या वेळेला जमिनीवरती कुठेही डोंगराकडेला झोपतायत. तर या सगळ्यांचे संध्याकाळच्या वेळेचे फोटो, ते जेवतायत कसं, राहतायत कसं, काय त्यांचे हाल आहेत, काय मजात आहेत, हे सगळं जर का काही गोष्टी जर टिपला आणि ते जर तुम्ही आम्हाला जर या पाठवून दिलात आणि या आंदोलनाच्या ह्या काही विशिष्ट क्षणक्षेत्र जर पाठवलात तर आम्ही तुमचे खरोखरच उपकृत होऊ. कारण जर ह्या बातम्या आणि याचं कव्हरेज हे खऱ्या अर्थानं सोशल मीडियावरूनच मोठ्या प्रमाणात व्हायला लागले, हेही तुम्हाला माहिती असायला काय हरकत नाही. त्यामुळे ही विशेष विनंती तुम्हाला मी करतो. मित्र, हे सांगायचं कारण असं झालं, काल 22 तारीख, काल रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा दिवस. संपूर्ण भारतभर प्रचंड मोठा हिंदुत्ववाद्यांचा असा एक मोठा सण असावा अशा पद्धतीचं एक वातावरण काल होतं. तर यामुळं झालं कसं, आम्हाला माध्यमातून कुठेही मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या बातम्या आणि माहिती प्रत्यक्षात याची डोळा बघावं म्हटलं तर मिळायला तयार नाही. दिवसभर माध्यमाच्या समोर बसून बघितलं, फारसं काही हाती लागलं नाही. मग मात्र असं आम्ही ठरवलं की आम्ही तुम्हाला विनंती करू. ज्या रस्त्यावरून हे आंदोलन चालले आहे त्या रस्त्यावरती आम्हाला ज्या समजल्या त्या बातम्या असेल की प्रत्येक येणाऱ्या छोट्या मोठ्या गावातून जिथून ही रॅली पास होते तिथं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं. फुले, हार, तुरे, जेवण, पाणी, झोपडे ह्या सगळ्या व्यवस्था हे मराठी बांधव करतात.
छोटे छोटे अनेक प्रवाह येऊन या आंदोलनात सहभागी होत आहेत आणि हे इतके प्रचंड आता मोठं असणारं भगवं वादळ जे आहे हे मुंबईच्या दिशेनं चाललंय आणि मुंबई ज्यावेळेला जवळ येईल, वाशी नवी मुंबई ज्यावेळेला जवळ येईल त्यावेळेला बाकी याचा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची एक भूमिका किंवा हे जे चित्र आहे हे चित्र आज स्पष्ट होत आहे. मित्रो, आम्हाला दुसऱ्या गोष्टीचा आणि आनंद झाला. या आंदोलनामध्ये केवळ मराठे आहेत असं नाही, तर अन्य समाजाची माणसं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्याच्यात प्रामुख्याने मुसलमान समाज की जो आपल्याला प्रामुख्याने मदत करतोय. मराठा बांधवांच्या प्रमाणच त्यांचंही मोठं योगदान आपल्या या आंदोलनामध्ये आहे याची जाणीव होते. अनेक ओबीसी समाज, मातक समाजाची माणसं सुद्धा याच्यामध्ये आहेत. हे ऐकून आम्हाला फार आनंद झाला. म्हणजे हेतू काय आहे की आम्ही कुणावरती जाजती करत नाही किंवा कुणावरती आम्ही अन्याय करतोय असं नाही. ही जी भूमिका आहे ही भूमिका हजारो लाखो कोट्यावधी वंचित जसे इतर समाज आहेत तसाच मराठा समाजातल्या वंचित घटकासाठी आहे. हे प्रामुख्याने सगळ्यांनी लक्षात घ्यावं. उद्याचा दिवस मित्रो फार मोठ्या घाई गडबडीचा असणार आहे. एक तर मराठ्यांची क्युरेटिव्ह पिटिशन उद्या ह्याच्यात येणार आहे, हिअरिंगला येणार आहे आणि या क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतलं प्रश्न ज्यावेळेला जरांगे पाटील दादांना ज्यावेळेला प्रश्न विचारले त्यावेळेला त्यांनी इतक्या स्पष्टपणे सुस्पष्टपणे भूमिका व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की की ही जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे हे चांगलं आहे, दुमत असायची गरज नाही, पण 50%च्या वरचं आरक्षण आणि 50%च्या आतलं आरक्षण यामध्ये मी भेद करतोय. अर्थात हे याचं स्वरूप सांगण्याचं माझं हे आहे. यामध्ये आम्ही भेद असा करतोय की आम्ही जे मागायला लागलोय ते 50%च्या आतलं आरक्षण की जे सुप्रीम कोर्टात ज्याला चॅलेंज नाहीये. कुणबी हे जे दाखले आहेत हे दाखले घेऊन आम्ही जे आरक्षण मागतो आणि शेतकरी सगळा कुणबी आहे आणि मग या शेतकऱ्यांना कुणबी प्रवर्गातून ओबीसीचे दाखले घेऊन म्हणजे कुणबी दाखले घेऊन आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागतो आहोत. म्हणजे जे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे चालू आहे ते विशेष आरक्षण मराठा समाजाला विशेष स्वरूपातलं दिलं जाते आणि ते 50%च्या वरचं आहे की ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. आजच बघा आपला जो आंदोलन चालू आहे या आंदोलनाला तो ऍडव्होकेट गुणरत्न सदावत नाही. काय त्याच्या पाठीशी कोण आहे काय समजत नाही. त्याची वकिली सुद्धा अडचणीत आले असं आम्ही ऐकतोय. खरं खोटं देवालाच माहिती. पण त्या माणसानं आणखी परत मराठ्यांना विरोध करायचं कारण काय मला हेच समजत नाही. मुंबई आमचा मराठ्यांचं आंदोलन हे अत्यंत संयमानं, शांततेत आणि लोकशाही माध्यमातून दिसून येत आहे आणि असं असताना सुद्धा मराठ्यांना मुंबईमध्ये येण्यास बंदी घाला म्हणून ते हायकोर्टात गेले. वाईट वाटतं या घटनेचं. अरे सगळ्यांच्या हितासाठी आणि हा समाज सगळा एकत्रित राहावा, बंधुभावानं राहावा म्हणून काम करणारा मराठा समाज कुठं आणि असे एखादे गुणरत्न सदावर्ते कुठं. वाईट वाटतं. यांचा जो कोणी पाठीराखा असेल त्यांना धन्यवाद. काय कशासाठी तुम्ही हे असले उद्योग करता हेच समजत नाही असं मला वाटतंय. अर्थात उद्या त्याचं काय लागायचं ते लागू दे, पण हे अशा गुणरत्न सदावर्ते सारख्या माणसाने जी घेतलेली भूमिका आहे ही भूमिका मात्र मनाला दुःख देणारी आहे. काल मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की विभागीय आयुक्त मराठवाडा विभागाचे महसूल खात्याचे त्यांच्याशी चर्चा झाली, ते भेटीस आले. त्यावेळेला तिथं सुद्धा पुन्हा हाच मिळाला की सगळे सोयरे या शब्दाविषयी सगळ्या मराठ्यांना या ओबीसी प्रमाणपत्राच्या माध्यमातून किंवा कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आरक्षण देता येईल याचा विचार सांगा. खरं तर आता जसं मी म्हटलं तसं सगळे शेतकरी हे कुणबी आहेत आणि कुणब्यांच्यासाठी घटनेमध्ये तरतूद आहे. तर या तरतुदीचा लाभ आम्हाला सगळ्या ओबीसी कुणब्यांना म्हणजे ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. विभागीय आयुक्तांनी पुन्हा जो मुद्दा उपस्थित केला तो याच्या आधी चर्चा ज्याच्यावर बऱ्याच वेळा झाले तोच उपस्थित केला असं जरांगे पाटलांनी सांगितलं. काय त्यांनी सांगितलं
की याच्या आधी सांगितलं होतं की ओबीसीला धक्का न लागता आम्हाला द्या, ते ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही कुठे ओबीसीला धक्का लावू, आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय असं जरांगे पाटलांनी सांगितलं. दुसरी बाब त्यांनी असं सांगितलं की सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ म्हणजे ते म्हणतात की आम्ही सांगितलेल्या गोष्टी ते काय आणत नाही, त्याच गोष्टी पुन्हा आमच्या समोर आणतात, चर्चा काय करायची. त्यामुळं हे जे विभागीय आयुक्तांनी आपली जी भेट घेतली त्या भेटीच्या संदर्भात त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं, साहेब त्याच गोष्टी पुन्हा चर्चेला काही आणू नका, तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना आणि साहेबांना सांगा, मुंबई जवळ येत चाललेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही हे सगळं सोडून या मराठा बांधवांच्या हक्काचं आरक्षण तेवढं द्या, 50% खाली आणि 50% वर. आम्ही जे मागतोय ते ओबीसी प्रवर्गातून कुणबी असल्याचे दाखले घेऊन आम्ही आरक्षण मागतोय, याची गोष्ट घ्या. म्हणजे ही जी चर्चा झाली ही चर्चा आणि मग त्यावेळेला त्या मराठवाडा विभागीय आयुक्तांनी सांगितलं, हो मी हे निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालतो. आता प्रश्न काय आहे की दिवसा चांदण्या दिसतील अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट मी आज पहिल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला दिले. मी असं म्हणण्याचं कारण काय सांगतो तुम्हाला. ओबीसी समाजात ओबीसी प्रवर्गातून हे आरक्षण घेण्यासाठी आज लाखो नव्हे तर मुंबईजवळ गेल्यानंतर कोट्यावधी मराठे जमतील, तर एवढी प्रचंड मोठी आंदोलकांची संख्या किती मोठा ताण आणेल. एक तर वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडण्याची शक्यता आहे जर पोलीस. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मराठे हे शब्दाला पक्के आहेत आणि अत्यंत शिस्तप्रिय आहेत, अत्यंत शिस्तप्रिय. म्हणजे की या मराठ्यांना जे सांगितलं जाईल कोणत्याही पद्धतीने नाही, संयमानं शांततेत लोकशाही पद्धतीने हे आंदोलन चालेल, पण त्यांची संख्याच इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल की कायदा आणि सुव्यवस्थेसाठी लागणारी यंत्रणा जी त्या ठिकाणची असेल ती अपुरी पडेल. किंवा असंही म्हणता येईल की शासन ती व्यवस्था करण्यात अपुरी पडते किंवा मुद्दाम करत नाही. हे जे मुंबई जवळ गेल्यानंतर कोट्यावधी हे मराठ्यांचे प्रवाह सर्व दिशेने ज्या वेळेला येतील आणि त्यावेळेला त्याचा महासागर होईल, त्यावेळेला खरी कसोटी ही शासनाची असेल. शांततेत लोकशाही मार्गाने जरी आंदोलन चालू असलं तरी व्यवस्था ही अपुरी पडेल आणि ती शासनाच्या आवाक्याबाहेर जाईल. म्हणून मी म्हणतो की हे दिवसा चांदणे का, तर मराठे यांना जर तुम्ही वेळेत हे दिलं नाही, आरक्षण दिले नाही, तर जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा जो प्रचंड मोठा मराठ्यांचा महासागर निर्माण झालाय आणि हा मैलोन मैल जर त्यांच्या बरोबर चालत असेल, त्यांच्या विचाराशी पक्का असेल आणि नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटलांशी जर त्यांनी निवडलेला असेल, तर लक्षात ठेवा उद्या मतदान करताना लोकसभेच्या असेल किंवा आमदारकीच्या विधानसभेच्या असतील, आज मतदान करताना हे जरांगे पाटील जिकडं सांगतील तिकडं हा महासागर मतदान करण्याची शक्यता आहे. म्हणून मी म्हटलं की लक्षात घ्या, वेळेत जर आंदोलनाला या तुम्ही प्रतिसाद दिला नाही आणि वेळेत जर का तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण जर दिलं नाही असं जे जरांगे पाटील म्हणतात, हे जर तुम्ही केलं नाही तर निश्चितपणे या सत्ताधाऱ्यांना दिवसा चांदण्या दिसतील असं मला वाटतं. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही थोडंसं धीर धरा आणि मी जसं सुरुवातीला या व्हिडिओच्या सांगितलंय तसे फोटो आणि क्लिप्स बाकी आठवणीनं पाठवा अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो. माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.